UPSCची परीक्षा किती वेळा देता येते किंवा UPSCचे किती अटेम्प्ट देता येते हा वारंवार विद्यार्थ्यांकडून येणारा प्रश्न आहे. UPSCची परीक्षा तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या वयोमर्यादेसाठी निश्चित केलेली आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर ओपन कॅटेगरी किंवा ज्याला अनरिझर्व कॅटेगरी म्हणतात तर त्या संदर्भामध्ये 32 वर्षापर्यंत तुम्ही हे एक्झामिनेशन देऊ शकता. पण त्यामध्ये मात्र तुम्ही 6 वेळेसच म्हणजे 6 अटेम्प्ट्स मॅक्सिमम त्याच्यामध्ये देऊ शकता. तुम्ही जर अदर बॅकवर्ड क्लास OBC या कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर मात्र तिथे तुम्हाला 3 वर्षाचं एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. म्हणजेच 35 वर्षापर्यंत मॅक्सिमम तुम्ही हे एक्झाम देऊ शकता आणि अटेम्प्टमध्ये पण तुम्हाला 3 अटेम्प्ट एक्स्ट्रा म्हणजे 9 अटेम्प्ट्स अवेलेबल आहेत. शेड्यूल्ड कास्ट किंवा शेड्यूल्ड ट्राईब या ज्या 2 कॅटेगरीज आहेत त्याच्यासाठी मात्र अटेम्प्टची कोणतीही लिमिट तिथं देण्यात आलेली नाही आहे. वयोमर्यादा मात्र तिथे काही वर्षामध्ये एक्सटेन्शन आपल्याला देण्यात आलेलं आहे. PWD कॅटेगरीसाठी सुद्धा आपल्याला तिथे काही वर्षांची एक्सटेन्शन दिलेलं दिसतं. फॉर एन एक्झाम्पल 42 इयर्सपर्यंत 42 वर्षापर्यंत हे एक्सटेन्शन आपल्याला दिलेलं दिसतं. पण यातली गमतीदार बाब ही आहे की तुम्ही अभ्यासाला सुरुवात कधी करणार तर तुम्ही पहिला अटेम्प्ट वयाच्या 21व्या वर्षी देऊ शकता. आणि म्हणूनच तुम्ही आत्ता कोणत्या वयामध्ये आहात त्यानुसार याच्या अभ्यासाचं प्लॅनिंग सुरू करतो. तुम्ही जर आत्ता ग्रॅज्युएशन करत असाल संपत आलेलं असेल तर तुम्ही द युनिक अकॅडमीमध्ये 1 इयर इंटिग्रेटेड बॅच जॉईन करू शकता. किंवा तुम्ही आत्ता जस्ट 12वी झालेला आहात ग्रॅज्युएशनची सुरुवातच केलेली आहे तर आपल्याकडे 3 इयर्स प्रोग्राममध्ये 3 वर्षाची UPSCची तयारी करण्याची बॅच आहे. इतर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क साधा. धन्यवाद.